म्हणतात मौली श्री ज्ञानोबा. देखिले तुमचे चरण, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन कास या तेजिन प्राण आपुलगे मय. असे न धनीवरी आपुले माहेरी, मग तो श्री हरी गीती गायन गे मय. सकळ हे गोत माझे पंढरीसे जाण, सकळ ही गोत माझे पंढरीसे जाण. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाची अन, असे न धनीवरी आपुले माहेरे. मग तो श्री हरी गीते गायन गे मय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. देखिले तुमचे चरण, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन कास या तेजिन प्राण आपुलगे मय. असे न धनीवरी आपुले माहेरी, मग तो श्री हरी गीती गायन गे मय. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरताच प्राप्त असणार अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी श्री ज्ञानोबा यांचा हा एक रूपकात्मक भगवान परमात्म्याकडे एक भगवत भक्ताचा संवाद प्रतिपादन करणारा. मात्र संवाद करत असताना एका स्त्रीच्या म्हणजे एका गवळणीच्याच भूमिकेमध्ये भगवान परमात्म्याकडे एक प्रकारचा संवाद, एक प्रकारचा हट्ट, आग्रह धरल्यानंतर त्या परमात्म्याने जी काही दिलेली अनुभूती आहे त्या दिलेल्या अनुभूतीचा अनुवाद मौली ज्ञानोबा या अभंगातून प्रकट करत आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. ज्ञानोबा तुकोबा यांच्या कुशीमध्ये बसलेलं आपलं हे नगर म्हणजे भोसरी गाव आणि या गावातील भोजापूर युवा मंच यांच्या वतीने घटस्थापनेचा आज म्हणजे नवरात्री महोत्सव आणि त्या उत्सवातील आजची ही कीर्तनरूपी सेवा परमादरणीय रोहितदादा भोपकेल यांच्या प्रेमातून स्नेहातून त्याच पद्धतीने या उत्सवाचे जे काही संयोजक आहेत परमादरणीय श्रद्धेय निलेश दादा फुगे यांच्या प्रेमातून स्नेहातून इथे येण्याचा योगंतद निमित्ताने कीर्तना करता उपस्थित आहे. वास्तविक आईसाहेबांचा हा दरबार आहे, भगवान श्री गणरायांचा प्रांगण, त्याच पद्धतीने छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंचं हे प्रांगण आणि त्या प्रांगणामध्ये चालू असलेला हा गेली 10 वर्षापासूनचा हा नाम महोत्सव. ज्ञानोबा तुकोबा यांचा कृपाशीर्वाद आहेच. त्याच पद्धतीने या परिसरामध्ये एक साधू वृत्ती नव्हे नव्हे ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर ज्ञानेश्वरी गाथ्याबाबत आपली श्रद्धा, आपली निष्ठा कशी असली पाहिजे याचा आदर्श घालून देणारं एक साधुत्वाचं जीवन म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतोय त्यामध्ये ब्रह्मलीन सद्गुरू श्री गाथामूर्ती भोसरीकर माऊली यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला हा उत्सव. त्याच पद्धतीने परमादरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सुनील भाऊ फुगे यांच्या प्रेरणेने आणि त्याच पद्धतीने माननीय श्री श्रद्धेय महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाने, त्याच पद्धतीने सौ पूजाताई लांडगे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि श्रद्धेय निलेश दादा असतील, सौ अश्विनीताई फुगे असतील यांच्याच संयोजनातून चालू असलेला हा नाम महोत्सव, त्यातली आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली. तद निमित्ताने कीर्तना करता उपस्थित आहे.
चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या उत्सवाचं अधिष्ठान म्हणून आपण यांच्याकडे पाहतोय. आईसाहेबांच्या चरणी, त्याच पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. माझे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे, श्री गुरु तीर्थरूप यांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करून माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करून ज्ञानोबराय तुकोबराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची आस त्यजिन प्राण अपुलगे मय असेन धनिवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी गीती गायन गे मय. मौलिक ज्ञानोबराय अभंगामधून एका स्त्रीच्या भूमिकेमध्ये, एका गवळणीच्या भूमिकेमध्ये भगवान परमात्म्यासोबत एक प्रकारचा संवाद साधत आहेत. आणि संवाद साधतात नवे नवे एक आग्रह हट्ट धरल्यानंतर त्या परमात्म्याने त्या गवळणीला जी काही दिलेली अनुभूती तिचा अनुवाद मौलिक ज्ञानोबराय अभंगातून प्रकट करत आहेत. वास्तविक चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी या उत्सवाबद्दल एक आनंद या गोष्टीचा वाटतो की या उत्सवामध्ये 99% मंडळी ही तरुण मंडळी आहेत. आणि संप्रदायामध्ये जर तरुण असेल तर आम्हा तरुणांनाही बराच आनंद मिळतो. त्यामुळे सर्वच आता यामध्ये ग्रामस्थांची इथं तालीम देखील आहे. आणि आता तसं पाहायला गेलं प्रवाहामध्ये तालीम ही लोप पावत चाललेली आहे. परंतु तरीही आपल्या या संपूर्ण शहरी भाग असताना देखील तालीम त्याच पद्धतीने आपण जोपासताय. सर्व तरुण मंडळी ज्या पद्धतीने शारीरिकदृष्ट्या सदृढ आहेत तसे मानसिक दृष्ट्या देखील सदृढ बनावेत याकरता देखील या उत्सवाचं आयोजन आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. श्रद्धेय निलेश दादांचं काम जर आपण पाहिलं, सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही श्रद्धेय निलेश दादांकडे पाहतो. वास्तविक एका व्यक्तीकडे अशा पद्धतीच्या अनेक गुणांनी संपन्नता ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. परंतु सर्व क्षेत्रामध्ये वेळ देऊन एक उत्तुंग पद्धतीने कार्य करत आपल्याला समाजाची सेवा करता यावी या हेतूने काम करत
कार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणून श्रद्धेय निलेश दादांकडे आम्ही पाहतो. त्यांच्या समवेत काम करणारी सर्वच तरुण मंडळी असतील आणि म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व क्षेत्रातील महनीय मंडळींची इथं उपस्थिती आहे. गायन क्षेत्रातील ही सर्व काही महनीय मंडळी इथं उपस्थित आहेत. त्यामध्ये समस्त डांगे पंच मंडळ म्हणजेच मी आता ज्यांचा उल्लेख केला, ब्रह्मलीन सद्गुरू श्री भोसरीकर माऊली, नातेपुतीची सेवा अनेक वर्ष भोसरीकर माऊलींनी या मंडळाची वारीच्या माध्यमातून म्हणजे ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये त्यांनी ती पार पाडली. त्यामधील सर्वच डांगे पंच मंडळीची, भोसरीकर माऊलींची सर्वच सेवेकरी मंडळी, पायिक मंडळी, मध्यंतरीच आता 4-5 दिवसापूर्वी ज्यांची पांडुरंगाच्या दरबारामध्ये सेवा झाली, आमचे रोहित महाराज बोराटे असतील, हे सर्वच या परिसरातील महनीय मंडळी आहेत. मृदंग क्षेत्रातील आमचे चंदू नाना असतील. मध्यंतरीच पंढरीमध्ये श्रद्धेय हरिभक्तीपरायण पंढरीनाथ बाबा अरुबांचा सप्ताह होता आणि त्यामध्ये सेवेकरता आदरणीय नानांची उपस्थिती तिथे लाभली. या बाजूला देखील उत्कृष्ट मृदंग वादक आहेत. अशी सर्वच महनीय मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. नियोजित वेळेतील 1 तास माझ्याकडे शिल्लक आहे. 1 तास उरला. या न्यायाने मर्यादित वेळ आहे. धावतं चिंतन मांडतो. मौलिक ज्ञानोबा या अभंगामध्ये एका गवळणीची भूमिका घेतात. एका स्त्रीच्या भूमिकेमध्ये भगवान परमात्म्यासोबत एक प्रकारचा संवाद साधतात. हा अभंग चिंतन करत असताना पहिलाच पूर्व पक्ष निर्माण होतो की मौलिक ज्ञानोबा या अभंगामध्ये गवळणीचीच भूमिका, एका स्त्रीचीच भूमिका घेतात. हे कशावरून? तर या अभंगामध्ये काही अशी पद आलेली आहेत की त्या पदावरून आपल्याला निर्देश करता येतो ही एका गवळणीची भूमिका आहे. पहा, अभंगामध्ये पद आलेले असे न धनीवरी आपुले माहेरी. माहेर पद आलेले. मला सांगा, माहेर हे पुरुषाला असतं की स्त्रीला असतं? तुमच्याकडे कशी पद्धत आहे? माहेर हे स्त्रीला असतं. पुरुषाला असतं त्याला सासूरवाडी म्हणतात. अधिक जिथं गेल्यानंतर आनंद होतो, त्यातली त्यात अधिक मासात तर जास्तच होतो. मुद्दा इतकाच पटवून द्यायचा आहे, माहेर असते ते स्त्रीला असतं. अभंगामध्ये पद आलेलं आहे माहेरी. या पदावरून आपल्याला एक गवळणीची स्त्रीची भूमिका आहे, एक लक्षण. आणि दुसरं लक्षण, एखादा जर पुरुष दुसऱ्या पुरुषाला जर हाक मारत असेल तर तो अरे म्हणून हाक मारतो. परंतु ती जर एखादी माता भगिनी दुसऱ्या माता भगिनीला हाक मारत असेल तर ती अग म्हणून हाक मारते. अभंगामध्ये पद आलेले गे माये या पदावरून एका गवळणीची भूमिका आहे. अशा पद्धतीचा विचार करता येईल. विठ्ठल विठ्ठल. आई साहेबांचाच उत्सव असल्या कारणाने, म्हणजेच आई साहेब आपल्याकडे स्त्रीचा उत्सव असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र ती स्त्री एका गवळणीच्या भूमिकेमध्ये कशा पद्धतीचे याचा विचार करून आई साहेबांची सेवा करता यावी या हेतूने अभंग निवडलाय. आता गवळणीची भूमिका याचा आपण विचार केला, ते कोणत्या गवळणीची भूमिका आहे महाराज? वास्तविक त्या गवळणीचं काही नाव आहे की नाही असा पूर्व पक्ष निर्माण होईल. आपल्याकडे एखाद्या व्यवहारामध्ये एखाद्याचं नाव असतं गोपाळ म्हणून. परंतु संत वाङ्मय जर आपण अभ्यासलं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे जे सवंगडी आहेत, गोकुळातले जे काही पुरुष आहेत त्यांना गोपाळ असं संबोधित केलेलं आहे आणि गोकुळातल्या ज्या काही स्त्री आहेत त्यांना गवळणी असं संबोधित केलेलं आहे. मग महाराज त्यावेळी आता तसं पाहायला गेलं तर 3 प्रकारच्या गवळणी आपण विचारात घेतो. कर्मकांडीच्या गवळणी 1, उपासनाकांडीच्या गवळणी 2 आणि ज्ञानकांडीच्या गवळणी 3. मात्र प्रस्तुत अभंगामध्ये मौलिक ज्ञानोबा या 3ही गवळणींच्या पलीकडे असणाऱ्या 4थ्या गवळणीची भूमिका घेतात. बरं महाराज, त्या गवळणींचं काही नाव याचा आपण विचार करून आलं. गवळणींची नावं काय आपल्याला वाङ्मयामध्ये पाहायला मिळत नाही. गोकुळातल्या स्त्रिया त्यांना गवळणी असं संबोधित केलेलं आहे. मग महाराज त्यावेळेची एका गवळणीची भूमिका त्यावेळेच्याच एका गवळणीने घेतली असं चिंतन नाही. पहा, मौलिक ज्ञानोबारायांपासून सकल संतांनी गवळणी प्रकरण लिहिलं. शांती ब्रह्मनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, भक्त शिरोमणी नामदेवराय असतील, आदी संत महात्मे गवळणी प्रकरण लिखाण करतात. मात्र केव्हा लिखाण करतात तर ते कलियुगामध्ये लिखाण करतात. मात्र गवळणी गोपाळ श्रीकृष्ण परमात्मा यांचा कालावधी केव्हाचा आहे? बघा, गवळणी गोपाळ यांचा कालावधी आहे द्वापारयुगातला आणि संत महात्मे ती भूमिका घेऊ लागलेत कलियुगामध्ये. द्वापारयुगात मांडायला कोणी नव्हतं का? पूर्वपक्ष करता पूरक प्रमाण घेतो. तुकोबाराय ज्या पद्धतीने बोलतात, हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरली आता कैसी जाऊ घर. ही भूमिका केव्हाची आहे? ही भूमिका आहे द्वापारयुगातली. तुकोबाराय मांडू लागले कलियुगामध्ये. द्वापारयुगात का मांडली गेली नाही? माझ्या अल्पमतीप्रमाणे मला अभ्यास झालेला 1-2 लक्षणं मांडतो माझ्या मूळ विस्ताराकडे येतो. पहिलं लक्षण असं
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे काही चरित्र केलेलं आहे, लीला केलेली आहे, त्याचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये श्री व्यास मुनींनी केलेलं पाहायला मिळतं. आता व्यास मुनीने तो श्रीमद भागवत कोणाकोणाला सांगितला, शुकाचार्य, परीक्षिती, अशी शृंखला आपल्याला त्याच्यामध्ये विचारात घेता येईल. म्हणजे श्री व्यास मुनींचा कालावधी हा द्वापार युगातला आहे आणि व्यास मुनीने जे काही चरित्र लिखाण केलेलं आहे त्याचं चिंतन करून ज्ञानोबा आदी संत महात्मे कलियुगामध्ये गवळणी प्रकरण लिखाण करतात. एक लक्षण, महाराज महापुराणात याचं वर्णन आहे. तशी तर 18 पुराण आहेत, मात्र महापुराण केवळ श्रीमद भागवतालाच म्हटलं जातं. याची कारणमीमांसा भागवतामध्ये प्रतिपादन केलेली आहे. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मनवंतरीशानुकथा निरोधा मुक्तिराश्रयः. 10 लक्षणाने परिपूर्ण केवळ श्रीमद भागवत आहे. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मनवंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय अशा 10 लक्षणाने परिपूर्ण केवळ श्रीमद भागवत आहे, म्हणून त्याला महापुराण म्हणतात. 5 लक्षणाने पूर्ण आहे त्याला पुराण म्हणतात. 2-3 लक्षणाने असेल त्याला उपपुराण बोलतात. विठ्ठल विठ्ठल. त्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये व्यास मुनींनी सकल चरित्राचं लिखाण केलेलं आहे. त्याचं चिंतन करून ज्ञानोबा आदी संत महात्मे कलियुगामध्ये लिखाण करतात. एक लक्षण स्वीकारता येईल. काही मंडळी म्हणतील, महाराज ज्ञानोबारायांची जर अवस्था पाहिली तर ज्ञानियांचा राजा, गुरु महरब किंवा ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. अहो संतांची अवस्था जर पाहिली, उपजताची ज्ञानी, अहो उपजत ज्ञान साधू संतांकडे, त्यांना चिंतन करण्याची काय आवश्यकता, अशी शंका काही जणांच्या मनात येईल. महाराज ज्ञानोबाऱ्याच ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन करतात. व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो. भाष्यकार म्हणजे भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य, म्हणजेच व्यासांचा मागोवा घेतो म्हणतात. किंवा ही जर ओवी अपरिचयाची वाटत असेल, हरिपाठातील पहिला अभंगन आणि अंतिमचं चरण, ज्ञानदेव म्हणी व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी राहिला. ज्ञानोबा कशावरून बोलतात? व्यासाची खुना. व्यास मुनीने जे काही चरित्र लिखाण केलेलं आहे त्याचं चिंतन करून ज्ञानोबा कलियुगामध्ये गवळणी प्रकरण लिखाण करतात. एक लक्षण. आणि भगवंताच्या प्रत्येक अवताराचा विचार केला. तुम्ही झाला रामराजा, आम्ही वानराच्या फौजा, तुमचा अवतार गोकुळी, आम्ही गोपाळांचे मेळी, तुम्ही उभी विटेवरी, आम्ही झालो वारकरी. संत महात्मे परमात्म्याच्या सोबत प्रत्येक अवतारामध्ये तुम्ही झाला रामराजा, संत महात्मे त्या वेळेला आम्ही वानराच्या फौजा, तुमचा अवतार गोकुळी. गोकुळामध्ये श्रीकृष्ण परमात्मा अवतार धारण करतात त्यावेळेला संत महात्मे आम्ही गोपाळांचे मेळी, आणि कलियुगामध्ये तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. म्हणून वारकरी सामान्य नाही. विठ्ठल विठ्ठल. मला चिंतन एकच पटवून द्यायचंय, भगवंतासोबत प्रत्येक अवतारामध्ये संत महात्मे होते. तसं गोकुळातल्या कृष्ण परमात्म्याचा अवताराचा विचार केला तर संत महात्मे आम्ही गोपाळांचे मेळी. गोपाळांच्या संगतीमध्ये परमात्म्यासोबत जर संत महात्मे होते तर त्यावेळेला संतांनी गवळणी प्रकरण का लिखाण केलं नाही महाराज? तर त्यावेळेला भगवंताकडून मिळणारं जे काही भक्तिप्रेम आहे त्या मिळालेल्या भक्तिप्रेमाचा केवळ अनुभव घेतलेल्या अनुभूतीचा अनुवाद कलियुगात या गवळणींच्या माध्यमातून करू लागले. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यामध्येच माऊली ज्ञानोबा एका गवळणीची भूमिका घेतायत आणि प्रतिपादन करत आहेत. ती गवळण प्राण त्यागायला निघालेली आहे. वास्तविक महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात अवतार धारण करतात म्हणजे गोकुळातल्या गवळणी गोपाळांचा अधिकार काय स्वीकारावा लागतो? सामान्य अधिकार स्वीकारावा लागत नाही महाराज, उच्चतम अधिकार असणार आहे. कारण परमात्मा उगीच कुठेही अवतार धारण करत नाहीत. मग महाराज गोकुळातली मंडळी एवढी भाग्यवान आहेत, अधिकारी आहेत, मग ती गवळण प्राण त्यागाचा विचार करते. नेमकं कारण काय? अहो आपल्याकडे एखादा परमार्थी गृहस्थ असतो, त्याची धारणा काय असते? मला भगवंताच्या भक्ती करता, मला भगवंताच्या भजना करता, भगवंताच्या सेवे करता, भज सेवायाम त्यामध्ये धातू आपण चिंतन करू शकतो. मला भगवंताची भक्ती करायची, सेवा करायची आहे आणि त्याकरता हा देह हा जन्म अपुरा पडतो. म्हणून भगवंताने मला प्रत्येक जन्मामध्ये त्याचा दास बनवलं पाहिजे. ही धारणा पारमार्थिक मंडळींची महाराजांनी वर्णन केलेली आहे. हेचे भावी माझी आस, हेचे भावी माझी आस, हेचे भावी माझी आस,
तलवार करे वरी चुकोनी दे हरी. महाराज भगवत भक्ताची आपली धारणा अशी असती, हेची हमी माझी आस. आस म्हणजे इच्छा. माझी एकच इच्छा आहे, जन्मोजन्मी तुझा दास. मला प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही तुमचा दास बनवा, कारण मला तुमची भक्ती करायची आहे, सेवा करायची आहे. आणि त्याकरता हा देह, हा जन्म अपुरा पडतो. म्हणून प्रत्येक जन्मामध्ये मला तुम्ही तुमचा दास बनवा. ही धारणा ज्या गवळणींची, त्याच गवळणीच्या सहवासात राहणारी ही देखील गवळण आहे. तरी देखील ती प्राण त्यागायचा विचार करते. याला कारण काय महाराज? ती जीवनाला कंटाळून प्राण त्यागू लागली, ती प्रपंचाला, संसाराला कंटाळून प्राण त्यागू लागली. नेमकं तिची कारण मीमांसा काय? थोडा सूक्ष्म विचार केला तर पहा, जन्माला म्हणजे प्राण स्वीकारून जन्माला येणं आपल्या हातामध्ये आहे का? बोला, जन्माला येणं आपल्या हातामध्ये आहे का? नाही. बरं, मृत्यू तो महामानच्या हातामध्ये आहे का? नाही. पटवून देतो. आमचे तीर्थरूप कीर्तनामध्ये गोड उदाहरण देत असतात. आता माता भगिनी ज्या वेळेला स्वयंपाक करतायत आणि अचानकपणे सिलेंडर संपला, आणि सिलेंडर संपल्याबरोबर नवीन सिलेंडर लावला जातो, आणि लावल्याबरोबर कॅलेंडरवर एक नोंद करून ठेवण्याची एक पद्धत आहे. तुमच्याकडे आहे का? म्हणजे पटायला सोपं जाईल. मला सांगा, नवीन सिलेंडर लावता त्यावेळेला कॅलेंडरवर नोंद करता, तो सिलेंडर कधी संपणार याची नोंद करता का? या सिलेंडरचंही तसंच आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जन्म तू महामानच्या हातामध्ये नाही, मृत्यू तू महामानच्या हातात नाही. प्राण त्यागणं आपल्या हातामध्ये का नाही? बोला. प्राण त्यागावा का त्यागू नये हा स्वतंत्र चिंतनाचा विषय, तो माझा मूळचा विषय नाही. मुद्दा इतकाच आहे की जन्म तू महामानच्या हातात नाही, मृत्यू तू महामानच्या हातात नाही, प्राण त्यागणं तू महामानच्या हातामध्ये. वास्तविक मृत्यू नको म्हणून अनेक खटाटोप करणारी आपण मंडळी आहोत. आपल्या जवळची आपण धनसंपत्ती दुसऱ्याला द्यायला तयार होतो, कारण मला मृत्यू नको. आपली सत्ता असेल, आपली प्रतिष्ठा असेल, आपलं सर्व काही आपण दुसऱ्याला द्यायला तयार होतो, याला कारण मला मृत्यू नको म्हणून. लौकिकातलं उदाहरण घेऊन पटवून देतो. एक गृहस्थ होता, त्याला काहीतरी चक्कर वगैरे येऊ लागली म्हणून तो डॉक्टरांकडे जातो, आणि डॉक्टरांना जाऊन विनंती करतो, डॉक्टर पहा तरी चक्कर येऊ लागलेली आहे. डॉक्टर त्याला तपासतात आणि सांगतात, तुम्हाला शुगर डिटेक्ट झालेली आहे, म्हणजे डायबिटीज आजार झालेला आहे, आणि आता इथून पुढं तुम्ही फक्त गोड बोलायचं, गोड खायचं नाही. तो म्हणतो, हे सगळ्यात कठीण काम आहे. असं दादा समजलं असेल धन्यवाद, नाही समजलं तर डबल धन्यवाद. मुद्दा इतकाच पटवून द्यायचा की डॉक्टर मंडळी त्या शुगरच्या पेशंटला एक वारंवार सूचना करत असतात, वॉर्निंग देत असतात, तुम्ही गोड पदार्थ काही खायचे नाही. आणि डॉक्टर मंडळी आणखीन एक सूचना करत असतात, तुम्ही पायाला वगैरे काही जखम होऊ देऊ नका, कारण सायन्स असं सांगतं की शुगरच्या मंडळींची जखम लवकरात लवकर बरी होत नाही. परंतु मनुष्याचा स्वभावच असा की गोड हे आवडीचा पदार्थ असतो, आणि ते त्यातल्यात वारकऱ्याची पंगत असेल तर विचारायची सोय नाही. त्यामुळे जर पथ्य काही पाळणं होत नाहीत, आणि म्हणून त्यानुसार त्या गृहस्थाने काही पथ्य पाळले नाहीत, आणि एके दिवशी त्याच्या पायाच्या अंगठ्याला काहीतरी जखम होते. अंगठा फारच त्रास देऊ लागला, म्हणून पुन्हा डॉक्टरांकडे जातो, विनंती करतो, डॉक्टर पहा तरी अंगठा फार वेदना होत आहे, त्रास देतोय. डॉक्टर त्याचा अंगठा तपासतात आणि त्याला सांगतात, अंगठा पूर्णपणे खराब झालेला आहे, तो बाजूला काढावा लागेल, आणि अंगठा जर नाही बाजूला काढला गुडघ्यातून पाय खराब होईल. डॉक्टर त्याला सांगितल्याबरोबर तो म्हणतो, डॉक्टर अंगठा बाजूला काढला तरी चालेल, गुडघ्यातून पाय काय खराब होऊ देऊ नका. डॉक्टर त्याचा अंगठा बाजूला काढतात, तो घरी परतो, थोडासा कालावधी जातो, पुन्हाही कसलीही पथ्य न पाळण्या कारणाने गुडघ्यातून पाय त्रास देऊ लागतो, म्हणून पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन विनंती करतो. डॉक्टर तपासतात आणि त्याला सांगतात, आता गुडघ्यातून पाय खराब झालेला आहे, संपूर्णच्या संपूर्ण पाय बाजूला काढावा लागेल, नाहीतर प्राणावर बेते. डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर काहीही करा, संपूर्ण पाय बाजूला काढला तरी चालेल, मात्र गुडघ्यातून म्हणजे प्राणाला काही धक्का लागू देऊ नका. माझा चिंतनाचा मुद्दा तिथंच आहे की मृत्यू नकोय, म्हणून एवढी खटाटोप करणारी आपण मंडळी. मागचा 3-4 वर्षाचा कालावधी आठवा. कोरोनाच्या काळात मोठमोठी मंडळी डॉक्टरांना काय विनंती करत होती, डॉक्टर कितीही पैसे लागू दे, आमचा माणूस वाचला पाहिजे, म्हणजे मृत्यू नकोय. मला चिंतन पटवून द्यायचं की मृत्यू नको, म्हणून एवढी खटाटोप करणारी आपण मंडळी आहोत. मात्र हीच मंडळी ज्यावेळेला एखाद्या प्रतिकूल वातावरणामध्ये जातात, त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणामध्ये प्राणत्यागाचा विचार येऊ लागतो. म्हणजे जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी प्रतिकूल असतात असं नाही महाराज, कोणत्या तरी एका कारणामुळे ते जीवन जगण्याकरता असह्य झालेले असतात. मग महाराज प्राणत्यागाचा विचार कोण करतो? जीव प्राणत्यागाचा विचार करतो, ज्ञानी प्राणत्यागाचा विचार करतो की भक्त प्राणत्यागाचा विचार करतो?
ज्ञानीही प्राणत्यागाचा विचार करत नाही आणि भक्तही प्राणत्यागाचा विचार करत नाही. मग ही गवळण का प्राणत्यागाचा विचार करू लागली? तिचं कारण काय महाराज? तर त्या गवळणीने तिच्या जीवनामध्ये एक ध्येय बाळगलेलं आहे महाराज. सर्वोत्परी प्रयत्न करून ते ध्येयच पूर्ण होत नाही तर ती म्हणते आता मी जगून काय करू? पटवून देतो लौकिक दृष्ट्या. नाथ महाराज ज्या पद्धतीने बोलतात, वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने, हाच भाव एका महात्म्याने हिंदी दोह्यामध्ये प्रकट केलेला आहे. तबलग रसना साची भली जब लग मुखमो राम नाही तो काट डारिये मुखमे भलो नाही जाम. नाथ महाराज जो भाव व्यक्त करतात तोच भाव आहे. वाचा नव्हे लाव, पटवून देतो. आपल्या मुखामध्ये असलेली जिव्हा त्याला आपण व्यवहाराच्या भाषेत जीभ असं बोलतो. महाराज ती जीभ भगवंताच्या नामचिंतना करता दिली आणि त्या जिभेने जर आपण भगवंताचं नामचिंतन करत नसू तर ते मुखात केवळ कातडाचा तुकडा कापून टाकायला हरकत नाही. महात्म्यांचं वचन पहा काय, मुखामध्ये असलेली जीभ भगवंताच्या नामचिंतना करता दिली आणि तिने जर आपण नामचिंतन करत नसू तर ती केवळ कातडाचा तुकडा आहे, कापून टाकायला हरकत नाही. हे ज्या पद्धतीने तद्वत्ती गवळण म्हणते, या देहाला आल्यानंतर तो परमात्मा दर्शन देत नसेल तर प्राण त्यागायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणखी दृष्टांताने पटवून देतो. एखादा विद्यार्थी असतो महाराज आणि विद्यार्थी ध्येय बाळगतो की मला या वर्षी या परीक्षेमध्ये एवढे पर्सेंटेज घ्यायचे, त्यानुसार तो प्रयत्न करू लागतो. त्याचा शिक्षकांचा स्टाफ चांगला आहे, आई वडील सपोर्टिव्ह आहेत, सर्व काही अनुकूल असताना देखील योग्य प्रयत्न न झाल्या कारणाने बाय मिस्टेक तो नापास होतो. नापास झाल्याबरोबर त्याच्या मनात विचार येतो, आता काय तोंड घेऊन मी घरी जाऊ? म्हणजेच त्याने जे ध्येय बाळगलेलं होतं ते ध्येय पूर्ण नाही झालं म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये प्राणत्यागाचा विचार येऊ लागला. ते उदाहरण बदलून मांडतो. सध्याची परिस्थिती पहा. एक शेतकरी आहे आणि तो ध्येय बाळगतो की या वर्षी मला या पिकांमधून 5 लाख रुपये उत्पन्न मिळेल म्हणून प्रयत्न करू लागतो. त्याची स्वतःची कष्ट करण्यामध्ये प्रवृत्ती चांगली आहे, त्याची पत्नी आणि अनुकूल भेटलेली आहे कष्ट करण्याकरता, सर्व अनुकूल आहे, मात्र निसर्गाची अवकृपा होते आणि पिकांचं नुकसान होतं. तो म्हणतो आता मी जगून काय करू? का? मी जे ध्येय बाळगलेलं होतं ते ध्येयच पूर्ण नाही झालं. म्हणजे विद्यार्थ्याची ध्येयपूर्ती नाही झाली म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये प्राणत्यागाचा विचार येऊ लागला. शेतकऱ्याची ध्येयपूर्ती नाही झाली म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये प्राणत्यागाचा विचार येऊ लागला. तद्वत सर्वोत्परी प्रयत्न करून देखील सुद्धा त्या गवळणीची ध्येयपूर्ती होत नाही. मग ती बोलते आता मी जगून काय करू? मग ती प्राणत्यागाला निघाली महाराज. परंतु ती खरंच प्राण त्यागेल, तिचा अंत पाहायला नको म्हणून परमात्मा तिच्या वाटेवरती येतात. त्यावेळेला ती बोलू लागते, कासया तेजिन प्राण. कासया म्हणजे का बरं? मी आता माझा प्राण का बरं त्यागू? कारण माझी ध्येयपूर्ती झाली. म्हणजेच त्या गवळणीचं ध्येय काय होतं महाराज? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन हे त्या गवळणीचं ध्येय आहे. यामध्ये एक पूर्वपक्ष निर्माण होतो, गोकुळामध्ये राहून त्या गवळणीला श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन होत नव्हतं का? विठ्ठल विठ्ठल. बघा, गोकुळातले गवळणी गोपाळ इतके भाग्यवान आहेत, भगवंताच्या दर्शनाकरता वेगळे सायास करण्याची आवश्यकता नाही महाराज. तसं जर पाहिला, थोडा सूक्ष्म विचार केला, आता आपण पंढरपूरला दर्शना करता येतो. आपली एक धारणा पटवून देतो. आपण पंढरपूरला दर्शनाला येतो आणि तिथं येऊन तिथल्या व्हीआयपींना फोन लावतो, का? आमच्या दर्शनाची व्यवस्था करा. 6:30 वाजता मंदिरामध्ये प्रवेश करतो ना, आपल्याला धरून चला 7:15 7:30च्या दरम्यान रिटर्नचा प्रवास आहे, काही पुढं काम आहे म्हणून आपण तिथं जाऊन व्हीआयपींना फोन लावतो, मात्र दर्शन मिळत नाही. सगळी मंडळी बोलू लागतात, तुम्ही 7:30 पर्यंत थांबा, दर्शन देईन. कारण 6:30 ते 7:30 परमात्मा पांडुरंगाची धूपारती असते. कोणी कितीही मोठा आला तरी त्याला थांबणंच आहे. मुद्दा एकच की कितीही आपण प्रयत्न केले, दर्शन नाही मिळालं, आपण परतीला निघतो, मात्र आपलं मन नर्वस होतं. का? एवढ्या लांब येऊन काय उपयोग झाला? का? दर्शन नाही मिळालं. दर्शन नाही मिळालं म्हणजे दर्शनाविना आपलं मन नर्वस होतं, मन तळमळतं आणि त्याच तळमळीने महाराज आपलं आयुष्य संपतं तरी परमात्म्याची प्राप्ती होत नाही. मग भगवंताच्या प्राप्ती करता कोणी जप करतं, कोणी तप करतं, कोणी व्रतवैकल्य करतं, कोणी निष्काम कर्म करतं, तर कोणी अनुष्ठान करतं. प्रत्येकजण आपापल्या संस्कारानुसार नानाविध प्रयत्न करतं, मात्र आयुष्य संपतं तरी परमात्म्याची प्राप्ती होत नाही महाराज. पटवून देण्याकरता रामायणातला प्रसंग सांगतो. तारुण्य अवस्थेमध्ये आलेली शबरी आणि तिच्या घरी तिच्या विवाहाची चर्चा सुरू होते.
आता त्यावेळेची एक रूढ अशी होती की विवाहामध्ये बली देण्याची पद्धत होती, परंतु शबरीला ही वार्ता समजतात, ती शबरी बोलू लागते विवाहात काही बली द्यायचा नाही. घरातून सांगण्यात येतं घरात राहायचं असेल तर बली द्यावा लागेल. म्हणून शबरी घर सोडून अरण्यामध्ये निघून गेलेली आहे. अरण्यामध्ये इकडे इकडे भटकंती करत असताना एक तिला आश्रम दिसतो. तो आश्रम असतो तो मातंग ऋषींचा. महात्म्यांची भेट होते. महात्म्यांच्या जवळ बसून ती महात्म्यांची सेवा करत काळ घालवू लागते. महात्म्यांचा काळ जवळ येतो आणि महात्मे तिच्यावरती कृपा करतात की प्रभू रामचंद्र तुला दर्शन देतील. महाराज या वचनावर ती विश्वास ठेवते. परमार्थामध्ये विश्वासाला अत्यंत मोल आहे. संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज जोड चालीच्या आनंद करतात. ज्ञानोबा तुकोबारांच्या सोहळ्यात यावं लागतं, पण सोहळ्यात येऊन दिंडीत चालावं लागतं हेही तितकंच खरं आहे. विठ्ठल संतांची पायी हा माझा विश्वास. संतांच्या वचनावरती विश्वास ठेवते आणि दुसऱ्या दिवसापासून त्या शबरीची दिनचर्या बदलते. महाराज सकाळी उठावं, शुचिर्भूत व्हावं, अरण्यामध्ये जावं, फुले तोडून आणावेत आणि आश्रमाची वाट सजवावी. का? प्रभू रामचंद्र मला दर्शन देण्याकरता येणार आहेत. महाराज ही दिनचर्या एक दिवस दोन दिवस असं नाही महाराज. तारुण्यावस्थेतून वृद्धापकाळापर्यंत दररोज ही तिची दिनचर्या चालू आहे. कारण विश्वास. या विश्वास पदावर थोडं तात्विक चिंतन करायचं झालं तर वेदांतामध्ये दोन प्रकारच्या ज्ञानाचा विचार आहे. एक आहे परोक्ष ज्ञान, दुसरा आहे अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञानाची व्याख्या सच्चिदानंद रूप ब्रह्म मीच आहे याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. कशाने प्राप्त होतं तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याच्या बोधाने अपरोक्ष ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आहे. आणि याच्या अलीकडचीच एक पायरी म्हणजे परोक्ष ज्ञान. सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे हे जे ज्ञान आहे त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. कशाने प्राप्त होतं तर सद्गुरु और सत्शास्त्र के वचन पर विश्वास के रखने से परोक्ष ब्रह्मज्ञान. आणि तोच विश्वास शबरीने ठेवला महाराज. म्हणजे शबरीचं ध्येय काय महाराज? प्रभू रामचंद्रांचं दर्शन. तद्वस त्या गवळणीचं ध्येय काय महाराज? श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन. बरं ती प्राण त्यागायला निघाली याला कारण अनेक जन्म झाली तो केवळ परमात्मा येतो येतो म्हणून सांगतोय
आता त्या गवळणीचे अनेक जन्म कसं काय? पहिल्यांदा शबरी पूर्ण करतो, पुन्हा त्या विस्ताराकडे ती जातो. महाराज शबरी तारुण्य अवस्थेतून वृद्धाप काळ, नवे नवे वृद्धाप काळामध्ये हातामध्ये काठी आलेली आहे, तरी ही दिनचर्या बदलली नाही. म्हणून प्रभू रामचंद्रांना यावं लागलं याला कारण शबरीला यत्किंचितही वाटत नव्हतं प्रभू रामचंद्र दर्शन देतील का, दर्शन देतीलच हा दृढ विश्वास असल्या कारणाने प्रभू रामचंद्रांना यावं लागलं. विश्वास पद पटवून देण्याकरता आम्हाला गुरुजी पाठामध्ये एक गोड उदाहरण देत असत. भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांच्या जीवनातील कुमारील भट्टांचा एक प्रसंग आहे. एक साधक असतो, अद्वैताचं वगैरे शिक्षण घेतल्यानंतर त्या अद्वैताचा प्रचार प्रसार करावा म्हणून गुरुकुलातून बाहेर पडतो. मात्र अद्वैताचा प्रचार करायचा म्हणजे सुरुवातीला आपल्याला द्वैताचंही ज्ञान असणं गरजेचं आहे, आणि म्हणून द्वैती मंडळींच्या गुरुकुलामध्ये तो अध्ययनाकरता जाऊन थांबतो. थोडासा काळ जातो, तिथल्या द्वैती मंडळींच्या लक्षात येतं की बाबा हा द्वैती नसून अद्वैती आहे, आणि म्हणून त्याला विचारणा करतात तुम्ही खोटं बोलून का थांबलात? त्यावेळेला तो बोलू लागतो वेद हेच सत्य आहे, जीवाला जगाला तारणारे आहेत आणि ते अद्वैताचं बोधन करणारे आहेत. असं म्हटल्याबरोबर तुम्हाला जर तुमच्या शास्त्रावर एवढा विश्वास असेल तर ती द्वैती मंडळी बोलू लागतात आपण एक प्रयोग करू, आणि तो जर प्रयोग यशस्वी झाला तर आम्ही देखील अद्वैती बनायला तयार आहोत. तो म्हणतो काय प्रयोग? तुम्हाला उंच डोंगरावरून ढकलण्यात येईल आणि तुमच्या शास्त्राने जर तुम्हाला वाचवलं तर आम्हीही अद्वैती बनू. साधक म्हणतो मला प्रयोग मान्य आहे. उंच डोंगरावर त्या साधकाला उभं केलं जातं. तो डोळे मिटतो, हात जोडतो आणि प्रार्थना करतो माझे शास्त्र सत्य असतील तर ते मला वाचवतील अशी प्रार्थना करतो. त्याला खाली ढकलण्यात येतं, खाली पडतो, त्याला काही एक लागत नाही महाराज. ही सगळी द्वैती मंडळी त्याला उचलून घेतात, त्याचा गुणगौरव करू लागतात. मात्र प्रकार असा झालेला असतो, एक गवताची काडी त्या साधकाच्या डोळ्याला लागलेली असते आणि डोळ्यातून एक विशिष्ट प्रकारे रक्त येत असते. हे साधकाच्या लक्षात येतं. साधक विचारणा करू लागतो अंतःकरणामध्ये, ज्याची चिकित्सा चालू होते की शास्त्राने वाचवायचं असेल मला तर माझं सर्वोत्परी रक्षण करायला हवं होतं, एवढी गवताची काडी तरी मला का लागावी? आणि म्हणून घडलेला सर्व काही वृत्तांत ज्यांच्याकडे अद्वैताचं शिक्षण घेतलं त्या गुरुमहात्म्यांजवळ जाऊन तो बोलतो. गुरुमहात्म्यांना विचारतो शास्त्राने मला वाचवायचं असेल तर माझं सर्वोत्परी रक्षण करायला हवं होतं, एवढी गवताची काडी तरी का लागावी? यामध्ये माझी चूक तरी काय झाली? गुरु महात्मे म्हणतात यामध्ये तुझंच चुकलं. काय चूक झाली माझी? गुरु महात्मे बोलतात तू प्रार्थना काय केली? माझे शास्त्र सत्य असतील तर ते मला वाचवतील. तुला माहित नाहीत का तुझे शास्त्र सत्य आहेत ते? तर या पदामुळे अविश्वास निर्माण झाला, म्हणून ही स्थिती भोगावी लागली. विठ्ठल 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 विठ्ठल. तद्वत शबरीला यत्किंचितही वाटत नव्हतं महाराज प्रभू रामचंद्र दर्शन देतील का, दर्शन देतीलच हा दृढ विश्वास असल्या कारणाने प्रभू रामचंद्रांना यावं लागलं. नवे नवे या भगवत भक्तांची धारणा एवढी मोठी असते महाराज, तो परमात्मा जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी माझा प्राण त्यागणार नाही, मात्र त्या परमात्म्याने माझ्याकडे आलं पाहिजे ही धारणा धरणारे भक्त असतात महाराज. पहा आता बाल्यावस्थेमध्ये असणारे ध्रुवबाळ, त्यांची धारणा परमात्म्याने माझ्या समोर आलं पाहिजे, म्हणून भगवान परमात्मा ध्रुवबाळाच्या समोर जात आहेत. ध्रुवबाळाने डोळे उघडावे आणि भगवंताला सांगावं हा देव माझा नाही. ही भक्ताची ताकद आहे. भगवंताने दुसरं रूप धारण करावं आणि पुन्हा ध्रुवबाळाच्या समोर जावं, ध्रुवबाळाने डोळे उघडून सांगावे हा देव माझा नाही. याला कारण भगवत भक्ताची धारणा भगवंताने माझ्याकडे यावं एवढी मर्यादित नाही महाराज. माझा जो भाव आहे त्याच रूपात भगवंताने माझ्याकडे आलं पाहिजे. आता दृष्टी पुढे ऐसाचे तोरा, दृष्टी पुढे ऐसाचे तोरा है, ऐसा दृष्टी पुढे ऐसाचे तोरा है, आता दृष्टी पुढे ऐसाचे तोरा है. जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा है, आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा है, आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा है. जो तुझ पाहे पांडुरंगा,
पांडुरंग पांडुरंग ऐसा चितूर आहे असं प्रमाणे पहा. आता दृष्टी पुढे ऐसा तूर आहे असं महाराजांना म्हणता आलं असतं. ऐसा चितूर आहे असाच आला पाहिजे. श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार या चकाराने अन्याची व्यावृत्ती असते. विठल विठल. बरं महाराज भगवंताने माझ्या समोर असंच आलं पाहिजे ही ध्रुवबाळाची धारणा आहे का हिरण्यकशिपूची देखील आहे? बघा हिरण्यकशिपू भगवंताकडे गेले का भगवान परमात्मा हिरण्यकशिपूकडे आले? भगवान परमात्मा हिरण्यकशिपूकडे आले. हिरण्यकशिपूला ज्ञात आहे हा देह कसा आहे. अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिण अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत नाशिवंत देह. जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावध. हा देह नाशवान आहे. याचा स्वभावता नाश, आश्रय नाश, परता नाश, वेळाभावी विस्तार करत नाही. हा देह नाशवान आहे. मग याचा नाश जर त्या परमात्म्याकडून ठरलेला असेल तर त्या परमात्म्याने माझ्याकडे कोणत्याही रूपात आलेलं चालणार नाही म्हणून हिरण्यकशिपूने आधीच सांगितलेलं होतं. पुरुषाच्या रूपात नको, स्त्रीच्या रूपात नको, पशुच्या रूपात नको, पक्षाच्या रूपात नको. म्हणून भगवंताला नृसिंह रूप धारण करावं लागलं. याला कारण भगवत भक्ताची धारणा आहे. माझ्याकडं भगवंतानं यावं, नव्हे नव्हे माझा जो भाव आहे त्याच रूपात भगवंताने आलं पाहिजे. विठल विठल. काही मंडळी म्हणतील महाराज भगवंताला पाहण्याच्या, भगवंताच्या दर्शनाकरता जर भक्ताच्या अंतःकरणामध्ये जर एवढी लालसा असेल तर त्या भक्ताने परमात्म्याकडे जावं ना, परमात्म्यानेच माझ्याकडे यावं. हा आग्रह कशा करता? एक दृष्टांताने पटवून देतं लौकिक. आपल्याकडे एखाद्याचा विवाह ठरला. आता विवाह ठरल्यानंतर पूर्वीची पद्धत फार चांगली होती आमंत्रण देण्याची. केवळ तांदूळ वाटले जायचे. आता फार सुधारित पद्धती आल्यात की आता इथं सांगत नाही कारण ते व्यासपीठ त्याचं नाहीच. मुद्दा इतकाच पटवून द्यायचा आहे. आमंत्रणाकरता आपण बाहेर पडतो. आत्ताची एक प्रमुख पद्धत म्हणजे आपण पत्रिका वाटप करतो. आता पत्रिका वाटप करत असताना जे आपले क्लोज रिलेटिव्ह आहेत म्हणजे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना आपण मूळ पत्रिका देतो. तुमच्याकडे आहे का पद्धत? हां, म्हणजे आमच्याकडे पंढरपुरात त्याला मूळ पत्रिका असं म्हणतात. जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना मूळ पत्रिका दिली जाते. आता रस्त्यामध्ये आपण आमंत्रणाकरता बाहेर पडलेलो आणि रस्त्यामध्ये आपल्या मूळ पत्रिकेचे एक जवळचे नातेवाईक आपल्याला रस्त्यात गाठ पडले आणि आपण रस्त्यात त्यांना पत्रिका दिली. लग्नाला येतात का होते? तुमच्याकडे कशी पद्धत आहे? लग्नाला येतात का? बरं त्यांचं सोडा, तुम्ही काय करता ते सांगा. लग्नाला जातो आपण? नाही का? आपली धारणा महाराज अशी रस्त्यात पत्रिका दिल्यावर आम्ही लग्नाला येत असतो का? आत्ताच्या प्रवाहातलं वाक्य बोलू महाराज, व्हॉट्सअपवर पत्रिका मिळाल्यावर आम्ही लग्नाला येत असतो का? वास्तविक प्रापंचिक पत्रिका आली नाही आली, जाणं न जाणं ज्याची त्यांनी ठरवावं. परमार्थाकडे येताना आमंत्रणाची वाट पाहणे हे तितकंच खरं आहे. परंतु एक आपला मुद्दा असा की आपल्याकडे हक्काने भांडणारे नातेवाईक त्यांची धारणा महाराज आम्हाला रस्त्यात अशी पत्रिका दिल्यानंतर आम्ही लग्नाला येत नसतो. जर आमच्या घरी येऊन यथोचित मान सन्मान दिला, जर तुम्ही आमच्या घरी आलात आणि आम्हाला घरी येऊन पत्रिका दिली तर आम्ही तुमच्या लग्नाला येऊ. जसे आपल्याकडे हक्काने भांडणारे नातेवाईक असतात तद्वत परमात्माला हक्काने भांडणारे भगवत भक्त असतात. तू आमच्याकडे आला तर आम्ही तुझ्याकडे येऊ. विठल विठल. आणि परमात्म्यानेच यावं ही आग्रह धरते ती गवळण. याला कारण अनेक जन्म झाली तो परमात्मा केवळ येतो येतो म्हणून सांगतोय. बघा त्या गवळणीचे अनेक जन्म हा आपण पूर्वपक्ष केला होता.
त्या गवळणींचा जर पूर्व अवतार आपण विचारात घेतला तर त्या गवळणी पूर्व अवतारामध्ये वेदामध्ये ऋचा बनलेल्या होत्या. ज्ञानोबा वर्णन करतात, त्या जान वेद गर्भेच्या श्रुती श्रुती म्हणे नवी माझी प्राप्ती. म्हणजेच ऋचा म्हणजे एका शब्दाच्या माध्यमातून त्या भगवंतापर्यंत जाता यावं, परंतु तरी देखील भगवंतापर्यंत जाता आलं नाही म्हणून वेदातील ऋचांनीच घेतलेला पुढचा अवतार म्हणजे गोकुळातल्या गवळणी आहेत. आणि जर आता इथं येऊन देखील सुद्धा जर तो परमात्मा आमच्याकडे दर्शन देत नसेल, आमच्या अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत करत नसेल, तर मी जगून काय करू म्हणून प्राणत्यागाला निघालेली गवळण आहे. म्हणजेच विषयांना कंटाळून, विषयांचा त्रास होतोय, विकारांचा त्रास होतोय, जीवनाला प्रपंचाला संसाराला कंटाळून प्राणत्यागाणारी गवळण नाही महाराज. तो परमात्मा माझ्याकडे येत नाही आणि माझ्या अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत करत नाही, मग मी जगून काय करू म्हणून प्राणत्यागाला निघाली गवळण आहे. परंतु आता ती खरंच प्राणत्यागेल, तिचा अंत पाहायला नको म्हणून परमात्मा वाटेवर येतात. ज्या पद्धतीने तुकोबाऱ्यांना अनुग्रह कुठं दिला, सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला कर, त्याच पद्धतीने परमात्मा तिच्या वाटेवरती जातात. आणि भगवान परमात्म्याचे ते चरण पाहिल्यानंतर आलेली अनुभूती माऊली ज्ञानोबाराय त्या गवळणीच्याच मुखातून प्रकट करतात. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. हो देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. हो देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. आपुला गमाये कासया दविन प्राण, आपुला गमाये असले धनिवारी, आपुले माहेरी असले धनिवारी, आपुले माहेरी. कासया जन प्राण आपुला गमाये, कासया जन प्राण आपुला गमाये असले धनिवारी, आपुले माहेरी, असले धनिवारी, आपुले माहेरी. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण आपुलगे मय, असीन धनिवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीती गायन गे मय. मौली ज्ञानोबराय त्या गवळणीच्याच भूमिकेमध्ये आलेली अनुभूतीचा अनुवाद प्रकट करतात. देखिले म्हणजे परमात्म्याला पाहिलं. मग हा संवाद ते करती गवळण, ती कोणासोबत करते तर महाराज ती आपल्या बुद्धिरूपी सखीशी देखील संवाद करत नाही ना, विश्वासोबत संवाद करते. ती संवाद करते ते परमात्म्यासोबत. तुझे मी चरण पाहिले निवांत राहिले मन. मग देखिले म्हणजे पाहिलं. आता देखील यामध्ये दृष्टादृश्य आणि दर्शन त्रिपुटीचा विचार करता येईल, परंतु वेळावर विस्तार करत नाही. भगवंताला पाहिलं, मग पाहण्याकरता डोळे लागतात, पाहण्याकरता दृष्टी लागते, पाहण्याकरता ज्ञान लागतं का पाहण्याकरता भाव लागतो. भगवंताला पाहायचं असेल चर्मचक्षुने पाहावं, विवेकचक्षुने पाहावं, ज्ञानचक्षुने पाहावं, दिव्यचक्षुने पाहावं की भावचक्षुने पाहावं. ही गवळण आहे तरी कोणत्या दृष्टीची? महाराज दिव्यचक्षुचा विचार केला, अर्जुनाला दिव्य दृष्टी दिलेली आहे, मात्र तरी देखील ते विश्वरूप दर्शन पाहण्याकरता अर्जुनाला परमात्म्याकडे जावं लागलं.
परंतु ज्या भगवत भक्ताकडे भावचक्षु आहेत, परमात्मा त्या भक्ताकडे येऊन अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत करतो. म्हणून या भावचक्षुचं वेगळेपण आहे आणि ते आपल्याला चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबार जय जय विठोबार जय जय विठोबार राहिले मन कासया तेजन प्राण आपुलगे मय असेन धनिवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी गीती गायन गे मय. नियोजित वेळेतील 20 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. उरलेल्या चरणांचा समन्वय साधून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानोबराय प्रतिपादन करतात, देखिले देखिले म्हणजे मी परमात्म्याला पाहिलं. मग महाराज पाहिलं पाहण्याकरता आपल्याकडे कोणतं इंद्रिय? ज्ञानेंद्रियाचा विचार मांडत असताना भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये लक्षण मांडलेलं आहे. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम घ्राणमेव च. पंच ज्ञानेंद्रियाचे पंच विषय त्याच्या देवता वेदांतामध्ये सांगितलेले आहेत. त्यामध्ये श्रोत्र म्हणजे कानाचा विषय हा शब्द आहे. स्पर्श म्हणजे त्वचेचा विषय हा स्पर्श आहे. त्याच पद्धतीने डोळ्याचा विषय हा रूप आहे. नाकाचा विषय गंध आहे. जिभेचा विषय हा रस आहे. असे पंच ज्ञानेंद्रियाचे पंच विषय आहेत. तद्वत श्रोत्राचा विषय जसा शब्द आहे तसा डोळ्याचा विषय हा रूप आहे. म्हणजे आकारवान पदार्थ या डोळ्याला पाहता येतात. पहा, आपण आत्मविश्वासाने बोलत असतो. महाराज याने केलेली कृती माझ्या मनाला काही ती पटली नाही. आपण जोर आत्मविश्वासाने बोलतो, माझ्या मनाला पटली नाही. परंतु ती मन कसे हे कोणी पाहिलं का? चौकोनी आहे, त्रिकोणी आहे का अष्टकोनी आहे? मन पाहता येत नाही याला कारण ते आकाररहित आहे. म्हणजे आकाररहित वस्तू या डोळ्याला पाहता येत नाही. मग त्या परमात्म्याबद्दल बोलताना महाराजांचं वचन आहे, अव्यक्त निराकार नाही जा आकार. म्हणजेच अव्यक्त निराकार नाही जा आकार असं म्हणतात. म्हणजे या डोळ्याला फक्त आकारवान पदार्थ पाहता येतात. आणि तो जर परमात्मा आकार रहित असेल तर ज्ञानोबारांनी नेमकं पाहिलं कोणाला? विठ्ठल विठ्ठल. वेळ शिल्लक राहिला तर या पूर्वपक्षाचा विचार करू. आणखीन एक पूर्वपक्ष निर्माण होतो की ज्ञानोबाराय म्हणतात, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. देखिले म्हणजे पाहिलं असं म्हणतात. पाहण्याकरता कुठलं इंद्रिय आपण विचारात घेतलं? आता तुमच्याकडे कोणत्या इंद्रियाने पाहतात? डोळा. जेवण नंतरच आहे ना, थोडा संवाद करा मग जरा. आपण डोळ्याने पाहतो. आता डोळ्याने पाहिल्याबरोबर ज्ञानोबाराय निवांत राहिले मन असं कसं म्हणतात? जर डोळ्याने पाहिलं तर डोळाच निवांत राहायला पाहिजे. परंतु ज्ञानोबाराय मन निवांत राहिलं म्हणतात. तसा डोळाही चंचल आहे, मनही चंचल आहे. राहो आता हेची ध्यान, राहो आता हेची ध्यान, राहो आता हेची ध्यान, राहो आता हेची ध्यान. डोळाय मन लंपटा, डोळा मन लंपट
हेचे ध्यान डोळा मन लंपट. मला वाटतं नाना आपण पांढरी चार केला असतं तरी हरकत नव्हती. एवढे अनुकूल असल्यानंतर करायला काय हरकत आहे. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला वाळवंटात पांढरी चारची सवय आहे बऱ्यापैकी. माईक नसतो काही नाही त्यावेळेला पांढरी चारलाच करावं लागतं. सगळीकडे आवाज पोहोचण्याकरता. असो राहू आता हेचे ध्यान डोळा मन लंपट. लंपट याचा इथला अर्थ विक्षिप्त. डोळाही लंपट म्हणजे चंचल आहे आणि मनही चंचल आहे. बहुत चंचल चपले जाता येता नलके वेळ जाता येता नलके वेळ जाता येता नलके वेळ. बहुत चंचल चपले जाता येता नलके वेळ जाता येता नलके वेळ. बहुत चंचल चपळ. मनाचा विचार केला तर तो चंचल आहे. जसा डोळा चंचल आहे तसं मनही चंचल आहे. म्हणजे डोळा मन लंपट. डोळा किती चंचल आहे. चालू कीर्तनामध्ये एखादा गृहस्थ उठला तर कीर्तनकाराकडचं लक्ष जातं कुठं. एवढा डोळा चंचल आहे. आणि मन किती चंचल याचा विचार सांगत असताना अर्जुनासारख्यानी कबुली द्यावी महाराज. चंचलम हि म्हणा कृष्णा प्रमाथे बलभद्रम तस्यहम निग्रहम वंदे वायुरेव सुदुष्करम. किंवा आणखीन एका ठिकाणी सुभाषितकार बोलतात मनो मधुकरो मेघो मानिनी मधुनो मरुतो मा मधो मर्कटो मत्सो मकरादश चंचला. 10 गोष्टी चंचल आहेत त्यामध्ये देखील सर्वाधिक मन चंचल आहे. आणखीन या ठिकाणी सुभाषितकार बोलतात मर्कटस्य सुरापाणम. हाच भाऊ नाथ महाराजही वर्णन करतात. मर्कट रूपे चंचल मन त्यासी असद संगमदिरापान काम वृश्चिके दंशिले जान मग वर्तन यदवा तर तद्वा. मर्कट रूपे चंचल मन. बघा दृष्टांत दिलाय. मन किती चंचल याकरता मर्कट. मर्कट माहिती का इकडं. माहिती नसेल तर केवळ आरसा पाहायचा. माकड पूर्वीचाच चंचल आहे महाराज. त्यामध्ये असत संगमदिरापान. एखाद्याने त्याला मद्यपेय पाजलं. मदिरा म्हणजे मद्यपेय. एवढा एकच शब्द या गादीवर घ्यावा बरं. माकड पूर्वीचा चंचल आहे. त्यामध्ये एखाद्याने त्याला मद्यपेय पाजलं आणि त्यामध्ये त्याला एका विंचवाने दंश करावा. माकड पूर्वीचा चंचल त्यात एखाद्याने मदिरा पाजली मद्यपेय पाजलं त्यात विंचवाने दंश करावा. तो किती चंचल होईल. त्याही पेक्षा मन चंचल आहे. विठ्ठल विठ्ठल. चंचल आहे डोळाही चंचल आहे. परंतु आपला पूर्व पक्ष असा चालू आहे महाराज पाहण्याकरता जर डोळा ही इंद्रिय आणि भगवंताला जर पाहिलं डोळ्याने तर ज्ञानोबा कसं काय बोलतात निवांत राहिले मन. या पूर्वपक्षाकरता पूरक प्रमाण घेतलं तर तुकोबाराय बोलतात आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता मन पाहता लोचन सुखावले. का लोचन सुखावले. अहो लोचनाने रूप पाहिलं. मग ज्ञानोबाराय कसं म्हणतात देखिले तुमचे चरण निवांत राहिले लोचन. अभंग कसा हवाय. विठ्ठल विठ्ठल. आक्षेप नाही बरं जिज्ञासीने विचार मांडतो. अहो ज्ञानोबाराय मन निवांत झालं हे बोलतात त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा विचारात घ्यावी लागते. आणि तुकोबाराय लोचन सुखावले म्हणतात त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा विचारात घ्यावी लागते. व्यावहारिक दृष्टीनेही बोलतो आणि तात्विक दृष्टीनेही पटवून देतो. व्यवहारामध्ये पहा मागे 2-3 वर्षापूर्वी एक गोळी जास्त प्रसिद्ध झाली पॅरासिटामॉल. मी काय ॲडव्हर्टाईज करत नाही बरं पटवून देतोय फक्त. एक गोळी इतकी प्रसिद्ध झाली एखाद्याला जर ताप आला असेल कणकणी असेल आणि डोकेदुखी असेल 3000 जर त्रास देत असेल तर एक गोळी घेतल्यावर ती 3000वर काम करते ना. एक गोळी जर 3000वर काम करते तर चरण पाहिल्यावर मन आणि डोळा निवांत होणार नाही का. विठ्ठल विठ्ठल. ही व्यावहारिक दृष्टी तत्वज्ञानाच्या दृष्टी करता येतं. कार्यदृष्टी कारण दृष्टी आणि अधिष्ठान दृष्टीचा विचार करता येईल. या पुढे जाऊन ज्ञानदृष्टीचा विचार केला तर एकत्वाची प्रतीती आहे. अजातवाद सांगतात एकमेवा द्वितीयम
नेहनानास्ति किंचन. आता याच्या पुढे जाऊन आणखी मग महाराज ही कोणत्या दृष्टीचे याचा थोडासा विचार केला तर ती गवळण भावचक्षुने पाहते. मात्र ते भावचक्षु द्वैतातील नसून अद्वैतातील आहेत. मी भक्त तो देव ऐसे करी या भूमिकेतून कल्पित भेद वास्तव अभेद या भूमिकेतून परमात्म्याकडे समर्पणात्मक दृष्टीने भावात्मक दृष्टीने पाहते. आणि पाहत असताना मग अवयवाला पाहते, उपाधीला पाहते का स्वरूपाला पाहते तर संपूर्ण सगुण सौंदर्याला पाहते. याचं वर्णन करणं म्हणजेच तरी भक्ती महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया किंवा अभंगामध्ये चरणपद आला असल्या कारणाने चरणाचं जर सौंदर्य पाहिलं आमच्याकडे फडावरती द्वादशीला एक आरती गातात. चरण कमल जाचे अति सुकुमार ध्वज अंकुश ब्रिदाचा तोडर ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळ. यातलं पहिलं पद आहे चरण कमल जाचे अति सुकुमार. हे वर्णन करणं म्हणजे तरी भक्ती. किंवा काकड्यातील प्रसिद्ध प्रमाण आहे तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाशे कमलनयन हास्य वदन हासे हालकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 गुजबोलकारे. भगवंताच्या मस्तकावरती कोटी चंद्राचा प्रकाश आहे. याला महाभारतात नल दमयंतीचं एक चरित्र आहे. ती दमयंती एवढी रूपवान सांगितली गेली की तिचं रूप पाहून त्रिभुवनाला वेड लागत होतं. देवादेक मंडळींना देखील भूल पाडणारं असं तिचं रूप. मग तिला रूप देण्याकरता भगवंताने केलं तरी काही नाही. एका चंद्रातील एक चिमुडभर भाती तिला रूप देण्याकरता वापरली. महाराज एका चंद्रातील एक चिमुडभर माती तिला रूप देण्याकरता वापरली तर तिचं रूप त्रिभुवनाला वेड लावणारं ठरतं. मग अशा कोटी चंद्राचा प्रकाश ज्याच्या मस्तकावरती विराजमान आहे तो परमात्मा किती सुंदर असेल. विठ्ठल विठ्ठल. आणि मनाने एक विशिष्ट कल्पना धारण केली. तशी तर लक्ष्मी माता ही चंचल आहेत पहा. सर्व लोकांमध्ये विवाह करता फिरू लागल्याबरोबर ज्या पद्धतीने वैकुंठ लोकामध्ये भगवान परमात्म्याच्या शयनगृहामध्ये प्रवेश करतात परमात्म्याचं सौंदर्य पाहण्याकरता. मात्र भगवंताचं सौंदर्य पाहण्याकरता गेलेल्या लक्ष्मीमाता भगवान परमात्म्याच्या चरणाच्या सौंदर्यावर एवढ्या मोहित होतात की त्या चरण सेवाच करत बसतात. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती. किंवा नवविधा भक्तींचा विचार करा. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. यामध्ये पादसेवन भक्ती करता आपण लक्ष्मी मातेचा विचार करतो. या नवविधा भक्ती म्हणजे काय? नवविधा भक्तींच्या करोनी नवरात्रा एक एक भक्ती प्राप्त करणं अशा नवरात्र म्हणजे नवरात्री आहेत. विठ्ठल विठ्ठल. महाराज ज्या पद्धतीने चंचल असलेल्या लक्ष्मीमाता स्थिर होतात. मग मन आता कोठे धावे मन तुमचे किंवा तुझे चरण देखलिया. आता वेळ माझ्याकडे 5 मिनिटं शिल्लक आहे म्हणून गात नाही. ज्या पद्धतीने महाराज लक्ष्मी माता चंचल असलेल्या स्थिर होतात मग मन ही काय धावाधाव करेल तेही स्थिर होतं. मग काही मंडळी म्हणतील भगवंताचं चरण पाहिल्यानंतर केवळ मन स्थिर होतं का महाराज? रामायणातला एक प्रसंग सांगतो. मूळ विस्ताराकडे येतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र आणि रावणामध्ये युद्ध चालू आहे आणि रावणाचे एक एक बलशाली योद्धे मारले जाऊ लागले. म्हणून रावण आपल्या कुंभकर्णाला उठवतो. आता कुंभकर्णाची झोप सर्वांना ज्ञात आहे. 6 महिने खानन 6 महिने त्यांचे वंशज आज तागायत आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्यांचं काही आता सूर्यवंशी त्यांना म्हटलं जातं. आडनावाने नाही बरं. म्हणजे सूर्य 12 वाजता डोक्यावर आल्यानंतर ज्यांची सकाळ होते त्यांना कुंभकर्णाचे वंशज म्हणतात. आपल्या धर्माबाबत आपल्या हिताबाबत ज्यांना कसलीच जागृती नाही त्यांना कुंभकर्णच म्हणायचं महाराज. असो कुंभकर्णाला उठवल्याबरोबर कुंभकर्ण रावणाला विचारू लागतो दादा मला कशा करता उठवलं? त्यावेळेला रावण बोलू लागतो की रामामध्ये आपल्यामध्ये युद्ध चालू आहे आणि एक एक बलशाली योद्धे आपले मारले जाऊ लागलेत म्हणून तुला उठवण्यात आलेलं आहे. कुंभकर्ण म्हणतो दादा युद्ध का चालू आहे? त्यावेळेला रावण बोलू लागतो मी सीतेला प्राप्त करण्याच्या उद्देशाने घेऊन आलेलो आहे. मात्र ती मला आणखी काही प्राप्त झालेली नाही. तिला माघारी मिळवायच्या उद्देशाने प्रभू रामचंद्रन आपल्यात युद्ध चालू आहे. त्यावेळेला कुंभकर्ण रावणाला बोलू लागतो दादा तू एक प्रकारचा मायावी आहे आणि मायावी असल्या कारणाने तुला कोणतंही रूप धारण करता येतं आणि जर तुला कोणतंही रूप धारण करता येतं तर तू प्रभू रामचंद्रांचं रूप धारण कर. सीतेजवळ जा सहजच तुला प्राप्त होईल. त्यावेळेला रावणाने दिलं उत्तर मार्मिक आहे.
रावण बोलू लागतो, कुंभकर्णा मी आतापर्यंत हा प्रयोग केला नसेल कशावरून? सीतेला प्राप्त करण्याच्या उद्देशाने ज्यावेळेला मी रामरूप धारण केलं, रामरूप धारण करताच माझ्यातला काम निघून गेला. जर रामरूप धारण केल्यानंतर काम निवृत्ती आहे तर चरण पाहिल्यावर होणार नाही का? विठ्ठल विठ्ठल. परंतु अभंगामध्ये महाराज बोलतात, निवांत राहिले मन. मग मन निवांत होण्याकरता मनाने सौंदर्य कोणाचं पाहिलं? कारण डोळे तर आकारमानाचं सौंदर्य पाहतात, तो तर आकार रहित आहे, तर मन हे गुणाचं सौंदर्य पाहते. मग सत्वगुण, रजगुण, तमोगुण. आता यातले रजगुण तमोगुण सोडून द्या, सत्वगुणात तरी सौंदर्य आहे का? कारण गुणाचं म्हटलं तर त्याचं नाही, त्याचं म्हटलं तर गुणाचं नाही. ज्ञानोबरायच वर्णन करतात, सगुण निर्गुण, गुणाचे अगुण, अगुण असं म्हटलेलं आहे. मग यातल्या कोणत्या गुणातलं सौंदर्य पाहिलं? तर चेंडू चौगुणा, खेळती वाळवंटी, हे तिन्ही गुण जिथं लयाला गेलेले आहेत, असा त्याचा भक्तिप्रेमातला चौथा गुण आहे. नवे नवे आपण काल्याच्या कीर्तनामध्ये बोलतो, हो तो तिघाचे मीवरी. या तिन्ही गुणांच्या वरती भक्तिप्रेमाचा खेळ खेळणारा तो एकमेव परमात्मा आहे. आणि त्या गुणातले चरण पाहिल्यानंतर निवांत राहिले मन. मग महाराज भगवान परमात्मा निवांत राहिले मन, त्याचं चरण पाहिल्यानंतर ही अनुभूती व्यक्त केली. मात्र ते चरण पाहण्याकरता भगवत भक्ताची धारणा काय आहे बघा, मी परमात्म्याकडे जाणार नाही, परमात्म्याने माझ्याकडे आलं पाहिजे. म्हणजे भगवंताकडे जाणारे तेही भक्तच. भगवान परमात्मा ज्यांच्याकडे जातो त्यांनाही भक्त म्हणतात. जे कधीही भक्तीपासून विभक्त होत नाहीत त्यांनाही भक्त म्हणतात. मात्र परमात्म्याने माझ्याकडे आलंच पाहिजे, माझ्या अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत केलंच पाहिजे, आग्रह धरणारे विशेष भक्त असतात. कारण तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच ही वर्म पडे ठाया. त्याच्या कृपेशिवाय आम्हाला तो भक्तिरस मिळणार नाही. मात्र तरीही परमात्म्यानेच आलं पाहिजे. याकरता अंतिमचा एक दृष्टांत देऊन सेवेला पूर्णविराम देतो. महाराज भगवत भक्ताच्या अंतःकरणातील हेच प्रेम पाहून तो परमात्मा, नाहं वसामि वैकुंठे योगिनं हृदयैर्वो मद्भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारदा. किंवा वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. परमात्मा वैकुंठ सोडून इथं येतो. याला कारण, एके दिवशी राजाने प्रधानजींना प्रश्न केला. राजा प्रधानजींना प्रश्न करतो, भगवान परमात्म्याच्या अवताराची कारणमीमांसा काय? धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. किंवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि योगे योगे. धर्माचं रक्षण जर भगवान परमात्म्याच्या अवताराची कारणमीमांसा आहे, तर भगवंताने मी माझ्या जसं मंत्रिमंडळाकडून कारभार करतो. कोण बोलतं? हे राजा. राजा प्रधानजींना म्हणतो की मी माझ्या जसं मंत्रिमंडळाकडून कारभार करतो, तद्वत भगवंताने देखील धर्माचं रक्षण त्याच्या मंत्रिमंडळाकडून करावं. परमात्मा का अवतीर्ण होतो? अशी शंका राजाने केल्यानंतर प्रधानजी म्हणतो की मला थोडीशी अवधी द्या, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नंतर देतो. अवधी घेतलेला आहे. त्या मिळालेल्या कालावधीमध्ये प्रधानजी एक राजकुमाराचा कागदाचा पुतळा तयार करून घेतात. राजकुमाराचा कागदाचा पुतळा तयार झाल्याबरोबर राजाला सांगतात, आज आपल्याला जलविहार करण्याकरता जायचं आहे. मात्र जाताना दोन सूचना करतात, आपल्यासोबत राजकुमारही येणार आहेत आणि तुम्हाला स्वतःला पाण्यामध्ये पोहता येत नसल्या कारणाने आपल्यासोबत उत्कृष्ट दोघे पोहणारे घेतलेले आहेत, असं राजाला सूचना करण्यात येते. सर्वजण नावेमध्ये बसतात. नाव हाकत 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 मध्यावरती जाते आणि राजकुमार सोबत न घेता राजकुमाराचा कागदाचा पुतळा सोबत घेतलेला असतो. प्रधानजी काय करतात, राजकुमाराचा पुतळा पाण्यामध्ये टाकतात आणि आरडाओरडा सुरू करतात, राजकुमार पडले, राजकुमार पडले. महाराज हे शब्द राजाच्या कानावर पडता क्षणी राजा पाण्यामध्ये उडी घेतो. राजाला काही पाण्यात पोहायला येतच नसतं. उत्कृष्ट पोहणारी असतात, पाण्यात उडी घेतात, पाण्याच्या बाहेर काढतात, नाव काठावर आणली जाते, नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर काढतात. त्या राजाला शुद्ध येते तो आसपास पाहतो. घडलेला खोटा प्रकार लक्षात आल्यानंतर क्रोधायमान होऊन राजाला बोलू लागतो, प्रधानजी तुम्ही हा खोटा प्रकार का केला? प्रधानजी म्हणतात, मला थोडं अभय द्या, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं, बोला. त्यावेळेला प्रधानजी बोलतात, राजसाहेब राजकुमार पाण्यात पडले हे शब्द कानावर पडता क्षणी तुम्ही पाण्यात कशा करता उडी घेतली? आपल्यासोबत उत्कृष्ट दोघे पोहणारे आहेत हे तुम्हाला ज्ञात आहे. नवे तुम्हाला स्वतःला पाण्यामध्ये पोहता येत नाही हे देखील ज्ञात आहे, तरीही तुम्ही पाण्यामध्ये उडी घेतली. त्यावेळेला राजसाहेब म्हणू लागतात, राजकुमार पाण्यात पडले हे शब्द कानावर पडता क्षणी मी पाण्यात कधी उडी घेतली मला समजलं नाही. तद्वत प्रधानजी म्हणतात, भगवत भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम पाहून तो परमात्मा कधी अवतीर्ण होतो हे त्याला देखील समजत नाही. विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल. आणि त्याच प्रेमापोटी तो परमात्मा समोर आल्याबरोबर आलेली अनुभूती ज्ञानोबराय बोलताय. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कसया तेजीन प्राण आपुलागे माये. मी आता माझा प्राण का बरं त्यागू, मग मी काय करेन. असे न धनीवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीते गाईन गे मय. मी आता अधिष्ठान रूपी माहेरामध्ये राहून त्या श्रीहरीला गीतामध्ये गाणार आहे. याला कारण तो सोडून दुसरं माझं काही राहीलच नाही. सकळ ही गौतम ही गोत माझे पंढरीसी जाण, सकळ 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 ही गोत माझे पंढरीसी जाण. देवी वरून विठ्ठलाची बाप रखुमा देवी वरून विठ्ठलाची असे धनी बरी आपुल माहेरी, असे धनी बरी आपुल माहेरी. बाप रखुमा देवी वरून विठ्ठलाची बाप रखुमा देवी वरून विठ्ठलाची आसन धन्यवाद आपुले माहेरी, आसन धन्यवाद आपुले माहेरी. गीत गाईन माये, मागतो श्री हरी गीत गायन गे माय, गायन गे माय, गायन गे माय. गीते गायन गे माय, गीते गायन गायन गे माय, गीते गायन गे माय, गीते गायन गे गायन गे गायन गे माय. मग तो श्री हरी
गीते गाईन गे माय क्या बात है, क्या बात है। मग तो श्रीहरी गीते गायन गे माय
आपुले माहेरी आपुले माहेरी आपुले माहेरी सकळ ही गोत माझे पंढरीसे जाण बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचे अन असीन धनीवरी आपुली माहेरी मग तो श्रीहरी गीती गाईन गीमय. ती गवळण बोलू लागते. आता माझं सगळं काही गुणगोत पंढरी या भूमिकेतून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चलता कृष्ण माझा. त्यामुळे मी आता माझा प्राण त्यागणार नाही. मग मी काय करेल, अधिष्ठान रूपी माहेरामध्ये राहून त्या श्रीहरीला गीतामध्ये गाणार आहे. अभंगाचं सार इतकंच आहे. सुंदर असा नरदेह मिळाला, मात्र आपल्याला अपेक्षित आहे अशी भक्ती करण्यापेक्षा आपल्या परमात्म्याला, आपल्या आराध्य देवताला, आईसाहेबांना जी भक्ती अपेक्षित आहे, त्यांना आवडते म्हणून त्यांची भक्ती करणं याला परमप्रेम म्हणतात. आणि तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करून त्याची वृद्धी करावी हे अभंगाचं सार आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृबंधांच्या चरणी मी ज्या साधू कुळामध्ये फडपरंपरेमध्ये जन्मलो, श्री गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फडपरंपरेच्या चरणी सेवा सुपूर्त करतो. चालू असलेला नाममहोत्सव, नवरात्रीनिमित्त, घटस्थापनेनिमित्त चालू असलेला हा उत्सव ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने संपन्न होतोय, आदरणीय महेशदादा लांडगे असतील, त्यांच्या सुविद्य पत्नी असतील, त्याच पद्धतीने ज्यांच्या उत्कृष्ट अशा संयोजनातून हा उत्सव संपन्न होतोय, आमचे श्रद्धेय निलेश दादा असतील, त्यांच्या पत्नी अश्विनीताई असतील, यांच्या कुशल अशा संयोजनातून हा उत्सव संपन्न होतोय. समस्त फुगे परिवार असेल, समस्त लांडगे परिवार असेल, यांचं भरघोस अशा पद्धतीने योगदान या उत्सवा करताय. गेली 10 वर्ष झाली हा उत्सव संपन्न होतोय. त्याच उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा उत्सव आपण संपन्न करताय. आणि उत्सवाकरता आवर्जून सर्व क्षेत्रातील मंडळींचं योगदान आहे. त्यामध्ये मग धार्मिक म्हणजेच आध्यात्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये श्रद्धेय निलेश दादांचं योगदान असल्याकारणाने त्यांच्यावर प्रेम करणारी इथं उपस्थित असणारी सर्वच ही श्रद्धेय मंडळी इथं उपस्थित आहेत. ज्यांच्या प्रेमातून स्नेहातून इथं येण्याचा योग आला, आमचे श्रद्धेय हरिभक्तीपरायण रोहित दादा भोपकेल यांच्या प्रेमातून स्नेहातून आदरणीय निलेश दादांनी संपर्क केला आणि म्हणून इथे येण्याचा योग माझ्यासारख्याला प्राप्त झाला. म्हणून सर्वांच्या चरणी वंदन करतो. या उत्सवाकरता आवर्जून धडपडत असणारी सर्व मंडळी, त्यामध्ये आवर्जून सर्व तरुण मंडळी आहेत. मी इथं आल्याबरोबर छत्रपती शिवरायांचं आराध्य दैवत म्हणजे अधिष्ठानामध्ये असणारे, त्याच पद्धतीने हा चौक, हे प्रांगण देखील धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं आहे. आणि म्हणून जर या उत्सवामध्ये, परमार्थामध्ये सध्याच्या काळात तरुण दिसत असेल, तर ज्या पद्धतीने छत्रपती शिवराय जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला असायचे, तद्वत आत्ताच्या काळातला तरुण जर परमार्थामध्ये कीर्तन प्रवचनात दिसत असेल, तर तो छत्रपती शिवरायांचा मावळा ठरणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून या सर्वच तरुण मंडळींना एक विशेष धन्यवाद देतो. आणि या कृष्णाला त्याचे सवंगडी मिळाल्याशिवाय जरा बरं वाटत नाही. तरुण सगळी मंडळी असले तर आनंद द्विगुणित होतो. म्हणून या सर्वांनाच यथोचित असे धन्यवाद देतो. या उत्सवाकरता मह्य मंडळींची उपस्थिती लाभली, ज्यांचा कृपाशीर्वाद या उत्सवाकरताय. या आपल्या भोसरी गावाचं सद्भाग्य असं की वारकरी संप्रदायामध्ये एक आपल्या साधनेने आणि सेवेने ज्यांनी मोठी क्रांती केली म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. ब्रह्मलीन सद्गुरू श्री गाथामूर्ती भोसरीकर माऊली, त्यांचा संपूर्ण शिष्य परिवार, पाईक परिवार म्हणजे समस्त डांगे पंच मंडळ इथं उपस्थित आहे. त्यांनाही यथोचित असे धन्यवाद देतो. त्यामध्ये रोहित महाराज असतील. त्याच पद्धतीने गायन क्षेत्रामध्ये श्रद्धेय पुरुषोत्तम दादांकडे आवर्जून आदरणीय महाराजांची बऱ्याच वेळेला भेट झालेली आहे. श्रद्धेय महाराज देखील तिथं उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सर्वच ही गुणीजन गायक मंडळी, त्यांनाही यथोचित धन्यवाद देतो. मृदंगाची साथ, आता ही गायन क्षेत्र असेल किंवा मृदंग क्षेत्र असेल, या दोन्ही मंडळींनी आपल्या सेवेने आणि आपल्या गुणांनी महाराष्ट्रामध्ये नाव कमवलेली अशी ही मंडळी आहेत. म्हणून श्रद्धेय चंदू नाना असतील, इकडचे श्रद्धेय हरिभक्तीपरायण महाराज असतील, यांनाही यथोचित असे धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मी ज्या परंपरेमध्ये जन्मलो त्या परंपरेच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि एखादा जर अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते, नो हे अंगभूतयुक्ती, नो हे हा उपदेश, तुमचे बडे बडे लोशेष, तुमच्या कृपेचे पोसणी, जन्मोजन्मी तुका म्हणे, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा 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 माऊली